बीडमधील तरुण तहसीलदाराचा अपघात की घातपात, एका कारणामुळे राकेश गिड्डेंच्या मृत्यूबद्दल संशय वाढला। बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली असून त्यांच्या मृत्यूबाबत संशयही व्यक्त होत आहे। त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकुल वातावरण आहे। मात्र हा मृत्यू केवळ अपघात होता की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे। संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। गिड्डे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने तहसीलदार दुलाजी मेंढके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनात मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। अपघातानंतर घटनास्थळावरून तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मोबाईल आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात असा संशय अधिक बळावला आहे। या प्रकरणात कोणताही संशय राहू नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी करून वस्तुस्थिती लवकर स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे। राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेत विश्वास निर्माण करणारे अधिकारी होते। त्यांच्या